जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांवर गुन्हा। इचलकरंजी येथील पंचगंगा नदी तीरावरील जॅकवेल रोडवर गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणी सुभाष निवृत्ती येजरे वय वर्ष 28 याच्यासह अनिल निवृत्ती येजरे वय वर्ष 32 दोघेही राहणार शेळकेमळा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत 20,952 रुपयाच्या 1 किलो 164 ग्रॅम गांजा व 15,000 रुपयाचा मोबाईल असा 35,952 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत माहिती अशी की पंचगंगा नदी काठावरील जॅकवेल रोड परिसरात काही जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली असता सुभाष येजरे हा मिळून आला। त्याच्याकडे 1 किलो 164 ग्रॅम वजनाचा 18,900 रुपयाचे प्रत्येकी 25 ग्रॅम वजनाचे 2 सॅम्पल आणि मोबाईल असा 35,952 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी सुभाष याचा भाऊ अनिल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून तो मिळून आलेला नाही। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत घोगे यांनी फिर्याद दिली आहे। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सहा। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।